अथांग समुद्र आणि तितकाच न संपणारं आकाश. गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. अगेन माझा आवाज तुम्हाला कळतंय. बरं, सकाळचे 5:30 वाजलेत आणि मी लवकर उठले कारण की आम्हाला जायचं तर आहेच, पण त्याच्यासाठी जाण्याच्या आधी ट्रॅव्हलिंग करणार आहोत आणि अर्जुनचा तेव्हाच नाश्त्याची वेळ असते, म्हणून मी अर्जुनसाठी कटलेट्स करून घेते, जे युजली ट्रॅव्हलिंगमध्ये मी करून घेते, ज्याच्यामध्ये मी बटाटा, पनीर, चीज खिसून त्याच्यामध्ये थोडीशी सत्तू पावडर टाकते, मीठ जरासं टाकते आणि कोथिंबीर, आलं लसूणची पेस्ट हे टाकून मिक्स करून त्याचे कटलेट्स बनवून घेते मी अर्जुनसाठी कधीही ट्रॅव्हलिंगमध्ये जाताना. कारण की एकतर तिथे मी काय बनवू शकत नाही आणि ट्रॅव्हलिंगमध्ये हे बरं पडतं, प्रोटीनचं पण आहे, सो तो फुल राहतो, म्हणजे त्याची भूक भागते. सो तुम्ही बघू शकता पूर्ण काळोखे बाहेर बघा. पण ठीक आहे, उठावं लागलं मला. थोड्या वेळाने अभि उठेल आणि तो अर्जुनची तयारी करेल. तोपर्यंत मी त्याचे डबे बनवून ठेवते, म्हणजे आम्हाला तो त्रास देणार नाही आणि मेन म्हणजे त्याला बिचारायला त्रास होणार नाही, उपाशी राहावं लागणार नाही. सो ठीक आहे, मी बनवायला घेतलं आहे. थोड्या वेळाने आम्ही रेडी होऊ आणि मी तुम्हाला दाखवते मी माझा आजचा आउटफिट आणि मी काय चूज केलं आहे. ठीक आहे, बाय. अंघोळ झाली आहे माझी आणि बाकी मी अर्जुनचं खाण्यापिण्याचं बघितलेलं आहे. तुम्ही बघू शकता की माझ्या स्किनवर खूप फरक पडला आहे, कारण की आजारपणामुळे जे औषधं असतात किंवा जसं मी कायम मेन्शन करते की फिमेल बॉडीमध्ये हॉर्मोन्समुळे बऱ्याच गोष्टी लगेच अफेक्ट करतात. सो काही दिवसांच्या आजारपणाने लगेच स्किनवर फरक पडतो आहे की थोडी डल झाली आहे, थोडी पिगमेंटेशन वाढलं आहे. हे सगळं कशामुळे, तर थोड्या मेडिसिन्स कन्झ्युम झालेत गेले काही दिवस, त्याच्यामुळे. सो मी अंघोळ केली आहे आणि मी आज हे एक आउटफिट मागवलं आहे मी. जर तुम्हाला आवडलं तर नक्की कमेंट करायची लिंक मी पाठवेन. आणि त्याला मी एक्सेसराईज करणार आहे ह्या ऑक्साईडच्या ज्वेलरीने, कारण की हा थोडासा मॅट आणि डार्क कलर आहे, म्हणून ह्याच्यावर ऑक्साईडचंच सूट होतील. सो मी आता पूर्ण रेडी होते आणि मग तुम्हाला दाखवते की नक्की हा आउटफिट कसा आहे. मी रेडी झाले, कपडे घातले आणि हा खूप क्यूट असा गॉड सेट आहे बघा, एकदम कम्फर्टेबल. मी पूर्ण तुम्हाला दाखवेन. खूप क्यूट आहे, मला खरंच खूप आवडला, खूप जास्त क्यूट आहे असं. हे बघा, एकदम क्यूट आहे आणि एकदम छान हा मटेरियल आहे, खूप छान आहे. त्यानंतर आम्ही रिक्षा पकडली आणि रिक्षाने आम्ही डोंबिवली स्टेशनला जायला निघालो. खरंच माझ्या आवाजासाठी सॉरी. सो रिक्षाने आम्ही डोंबिवली स्टेशनला जाणार होतो. मी माझ्या आउटफिटवर माझं ब्राऊन वॉच आणि ऑक्साईड ज्वेलरी जसं मी सांगितलेलं तसं मी मॅच केली आणि अशा प्रकारे आम्ही निघालो आमच्या वीकेंडसाठी. डोंबिवली स्टेशनला पोहोचल्यावर सकाळची वेळ असल्यामुळे साहजिकच होतं की खूप गर्दी होती. आम्ही एसी ट्रेन्सच्या लाईनसाठी उभे होतो, कारण की अर्जुन पण होता आणि गर्दी होती खूप. सो एसी ट्रेन पकडल्यानंतर अराउंड 7:45ची एसी ट्रेन होती, ती पकडली आम्ही आणि आम्ही निघालो छत्रपती शिवाजी टर्मिनससाठी. सो तुम्हाला माहीतच असेल, सगळ्यात बिझी असं हे सेंट्रल मुंबई असं नाही म्हणू शकत. मुंबईचं एक स्टेशन आहे आणि कायम मला हे एक ना खूप रेट्रो वाइब देतं, म्हणजे असं एकदम ऐतिहासिक वाटतं. नाश्ता आम्ही केला आराम हॉटेलमध्ये, कारण की मला अर्जुनला पण भरवायचं होतं. त्याचं मी बनवून आणलेले ओट्स आणि आराम हॉटेलमध्ये आम्ही आमचा नाश्ता करून घेतला. वडापावची साईज बघा, म्हणजे माझ्या हातातही मावत नव्हता, इतका मोठा वडापाव होता. बरं, मी ह्याच्यापेक्षा पण चांगले वडापाव खाल्लेत, बट इट इज ऑल्सो नॉट बॅड. परत आम्ही टॅक्सी पकडली आणि आराम हॉटेलमध्ये, म्हणजे छत्रपती शिवाजी टर्मिनस स्टेशन. सो आतापर्यंत तुम्हाला अंदाज आलाच असेल की आम्ही कुठे जातोय. जर आम्ही इकडे आलोय, गेटवेला आलोय आम्ही आणि आम्ही तिकीट काढलेली आहे.
सो आता आम्ही चाललो आहे अलिबागला. मोस्ट ऑफ द तुम्हाला कळलंच असेल की कुठे चाललोय. सो बघू आता ही ट्रिप खूप छान होणार आहे. अर्जुनला ट्रेन मधून अर्जुनने ट्रॅव्हल केलंय. अर्जुनच्या फर्स्ट बर्थडेला आम्ही गोव्याला गेलेलो. सो गोव्यावरून येताना आम्ही फ्लाईटने आलेलो. सो दिस इज गोइंग टू बी हिज थर्ड वे ऑफ ट्रान्सपोर्ट. दॅट इज सॉरी व्हॉइस साठी. आता आम्ही बोटने त्याला नेणार आहोत. सो त्याने ट्रेन मधून ट्रॅव्हल केलंय, फ्लाईट मधून ट्रॅव्हल केलंय आणि आता बोट मधून पण तो ट्रॅव्हल करणार आहे. सो ऑब्विसली तो खूप जास्त एक्साइटेड आहे. बघू तिकीट्स काढलेत आणि बघा मुंबई मुंबई आहे. म्हणजे इकडची प्रत्येक भिंत, इकडची प्रत्येक इमारत ही हिस्ट्री सांगत असते आणि खरंच ती एक रेट्रो वाईब लगेच येऊन जाते. लवकरच इथे पण आपण कधीतरी जाऊ आणि ह्याचा पण ब्लॉग मी करीन, तुमचं असंच प्रेम राहिलं तर. सो गर्दी आणि मे बी आता जेटी फुल करणार आहे. आम्ही घेतलेलं आहे, सगळं तिकीट काढलेली आहे. एसीची आम्ही तिकीट काढले जे 285 पर पर्सन आहे. अर्जुनची तिकीट अजूनही नाही आले. सो आय गेस आम्ही आता जातो. हे बघा, हा एसीचा डेक आहे. हा पूर्ण रिकामा आहे आणि पूर्णच रिकामा आहे. खाली जेटी पूर्ण भरली आहे. सो फायनली बट ह्या गरमीमध्ये एसीच बरं पडतं. सो हेलाही बघा यश आहे, खूप छान वाटते. हां ओके. सो लाईट्स इथे थोड्या कमी असतील कारण की ए सी. बट बरं वाटतंय, खरं खूप छान वाटतंय. आय वुड सजेस्ट जर गरमीच्या सीझनमध्ये तुम्ही जाताय तर ए सीनेच जा, कारण की तेच बरं पडेल. अदरवाईज थोडं ओपन डेक आहे, अप्पर डेक आहे आणि लोअर आहे. अप्पर तिथेच मागे आहे, या डोअरच्या मागे. तिकडे तुम्ही पण प्रेफर करू शकता जर तुम्हाला सगळं बघायचं असेल बाहेर तर ऑफकोर्स. तेच बोलणार होते की बालीची आठवण आली. आम्ही बालीला जेव्हा गेलेलो तेव्हा असंच बोटमधून नुसा पेनिरा आयलंडला गेलेलो आणि ती खूप डेंजर राईड असते. कधी बालीला गेलात ना तर ती राईड नक्की करा. हे बघू, हे बघायला, हे बघ बाहेर बघ, हे बघ बाहेर. त्याचा एक फोटो काढला असा. इकडे अर्जुनची कंटिन्यू बडबड चालू आहे, कंटिन्यू. आणि तो खूप खुश आहे. ओव्हरऑल एक्सपिरियन्स त्याला खरंच खूप आवडलाय. बघू शकता. तुम्हाला आवाज नाही येणार? आवाज येणार नाही तुम्हाला त्याचा, कारण की माईक मी लावलाय. पण तो खूप ओरडतोय. बघू शकता इकडे खरंच खूप भारी वाटते, खूप भारी वाटतंय. एसी मध्ये आम्ही बॅगा ठेवल्यात पण शेवटी आम्ही बाहेरच आलो, कारण की व्ह्यू खूप छान आहे आणि सीगल्स उडतायत. खूप सुंदर वाटतंय, खूप छान आहे. एक्सपिरियन्स नक्की करा. अलिबागला जात असेल तर जेटीनेच. अथांग समुद्र आणि तितकाच न संपणारं आकाश. आमचा मित्र एक राहतो अलिबागलाच आणि त्याची बाईक त्याने दिली आहे आम्हाला, सो दॅट आम्ही 2 दिवस फिरू शकतो बिंदास बाईकवरून आणि जास्त झंझट नाही. मॅप लावायचा आणि सरळ निघून जायचा. आणि तो इथेच राहतो त्यामुळे म्हणजे तो इकडचा लोकल असल्यामुळे त्याला सगळं माहिती आहे. हा खूप मोठा ॲडव्हान्टेज असणार आहे आमच्यासाठी.
सो येस, फायनली आमचा वीकेंड स्टार्ट झाला आहे. सलमान खान बघा, आमचं सलमान खान पार्टनरमध्ये सलमान खानची एक बाईक होती बघा, आणि तो असा एकदम असा वाकून छान बसत होता, तसा अर्जुन बसलाय बाईकवर. आणि येस, आता आम्ही जातोय जिथे आमच्या बुकिंग आहे तिकडे. मी माईक लावला नाही आहे, मे बी आवाज थोडा हवेमुळे जरा येईल, मागे पुढे थोडा होईल, पण ठीक आहे, समजून घ्या तेवढं. आणि आता मी दाखवते तुम्हाला. आम्ही पोहोचू, एक 15 मिनिट्सचा रस्ता आहे. आम्ही जेटीमधून आलो आणि मांडवाला उतरलो. आमचा मित्र जो आहे तो अगदी जवळ राहतो, म्हणजे हार्डली 5 मिनिट्स वॉकिंगवर राहतो मांडवापासून. आणि आता आम्ही तिथून 15-20 मिनिट्सवर आमचं हॉटेल आहे जिथे आम्ही बुकिंग केली आहे. ते रिसॉर्ट टाईपच आहे. मी तुम्हाला पोचल्यावर सगळी डिटेल दाखवते मी तुम्हाला ॲक्च्युली कसा आहे तो, आणि किती आम्हाला बुकिंग कितीला पडलं, आणि ओव्हरऑल आम्ही ह्या ट्रिपचं तुम्हाला थोडंफार जे काय एस्टिमेट असेल ते सांगू नक्की. झोपला? जस्ट पोचलो आहे आम्ही, आणि खूप 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 सुंदर आहे. आम्ही मचान रूम घेतला आहे, आणि ओव्हरऑल तुम्ही जर व्ह्यू बघाल तर खाली त्यांचा पूर्ण एरिया आहे, आणि आम्हाला हा स्पेस दिला आहे पूर्ण यूज करायला. मी असं एकदम स्टार्टिंगपासून दाखवते. हे बघा, मी प्रॉपर व्हिडिओ बनवते ह्या पूर्ण जागेचा किती छान आहे आणि काय आहे ते. आणि हे खूप छान मस्त काम झालं आहे आमचं. फ्रेश होतो आता, थोडं जेवून घेतो. बघू, इथे जेवलो तर इथे जेवू, नाही तर आम्ही थोडं बाहेर जाऊन जरा एक्सप्लोअर करू, आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीची अपडेट मी देत राहीन. बाय. हॅलो, आम्ही आलो दुपारी जेवायला. मी बाहेर गेलेलो, आणि बाहेर जाऊन आल्यानंतर आम्ही जे झोपलो आहे दुपारी, मी विचार केलेला दुपारी मी एडिटिंग करेन आणि मग व्हिडिओ पोस्ट करेन, पण आल्या आम्ही जे झोपलो आहे ते लिटरली आम्ही 6:30ला उठलो आहे. 6:30ला उठलो. थोडा अंधार झालेला बाहेर, आणि अंधार झाल्यानंतर मी जस्ट माझे कर्टन्स ओपन केले, आणि जो व्ह्यू मला मिळाला आहे, आणि त्याच्यातच आम्ही बस, म्हणजे त्या हॉटेल बस मी तुम्हाला दाखवते 2 मिनटं. बघा, खरंच खूप 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 सुंदर वाटतं आहे आमचं. ही मचानची बाल्कनी त्यांनी दिली, जिथं ते एक हा असा एक छोटा पाळणा आहे. इकडे त्यांनी वुडनचे 2 चेअर दिल्यात. इकडे बसून आम्ही मगासपासून 2 कॉफी झाल्या आल्यापासून आमच्या, आणि हा व्ह्यू आहे खाली बघा, तो त्यांचा डायनिंग एरिया. हो हो हो. आणि हा लॅम्प आणि हे सगळं असं खूप छान त्यांनी दिलंय. बघू शकता किती सुंदर व्ह्यू आहे, आणि आम्हाला खरं एक्सपेक्टेड नव्हतं, पण हे संध्याकाळी अजून खूप छान आणि सुंदर दिसतंय. इकडे हा डायनिंग एरिया आहे त्यांचा, इकडे अजून एक आहे, आणि इथे त्यांचं किचन आहे. आणि मी अर्जुनचं खाणं किचनमध्ये बनवल्यामुळे मला माहिती आहे. ओके, सो अर्जुनचं खाणं मी किचनमध्ये मी स्वतः जाऊन बनवलं आहे, त्याच्यामुळे मला एक कळलं आहे की किचनमध्ये आणि त्यांनी हायजीन खूप सुंदर मेंटेन ठेवली आहे. अदरवाईज लायटिंग्स आणि या सगळ्या ओव्हरऑल त्यांच्या जे काही आर्किटेक्चर खूप सुंदर वाटतं आहे. संध्याकाळी खरंच खूप छान वाटतं आहे त्या लाईट्समुळे. आणि त्यांनी सांगितलं की इकडे त्यांचं एक छोटंसं फार्म आहे, जिथे त्यांनी फळभाज्या आणि म्हणजे नॉर्मली जे काही भाज्या आहेत, फळभाज्या आहेत, त्या स्वतः उगवतात. सो उद्या आपण जाऊन त्या भाज्या आणि ते सगळं फार्म नक्की बघूया. ओके, सो खरंच खूप सुंदर आहे. खरंच 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 लाईटिंग्समुळे खरंच 4 चांद आले त्याला. आम्ही जितकं ॲक्च्युली आम्ही आल्याला हे बघितलंच नाही. आम्ही अराऊंड 1-2च्या दरम्यान, नाही 12:30ला इथे आलो, पण टू बी व्हेरी ऑनेस्ट आम्ही काहीच बघितलं नाही आहे. आणि एक एक आम्ही एक्सप्लोअर करतो, तर इकडचे प्रत्येक रूम हे खूप युनिक आहेत. आता हा मे बी गार्डन डेक एरिया आणि गार्डन रूम आहे, गार्डन व्ह्यूचा रूम, आणि प्रत्येक रूम खूप युनिक आहे त्यांचा, आणि खरंच त्यांनी खूप छान केलं आहे.
मे बी आता काळोखात इतकं दिसत नाही आहे, बट खरंच खूप सुंदर आहे. इकडे त्यांनी खेळायला एरिया दिला आहे. सो येस, तिकडे पूल आहे आणि आहेत, खूप छान आहे. खरंच खूप मस्त आहे. गेटवे जो आम्हाला सजेस्ट केला होता तो खरंच खूप मस्त आहे. एक्सप्लोअर करायला खूप चांगला आहे. आणि आम्ही हे उद्या करू, कारण की आज आम्ही लिटरली असं वाटतं की आज आमचा दिवस पूर्ण झोपून गेला. आम्ही काहीच एक्सप्लोअर केलं नाही, काहीच आम्ही बघितलं नाही आहे. आम्ही आराम केला, पण तो वर्थ आहे, कारण की आरामासाठीच ॲक्च्युली आम्ही इथे आलेलो. आराम केला पूर्ण, आम्ही झोपून राहिलो. हा ॲक्च्युली आम्ही सगळं बघायला पाहिजे होतं, बट उद्याचा दिवस एक आहे. उद्या आम्ही दिवसभर हे सगळं आधी बघू, त्याच्यानंतर थोडं बाहेर फिरू, संध्याकाळी थोडं बीचला जाऊ आणि मग परवा चेकआउट. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. पूल एरिया आहे आणि तो पण त्यांनी खूप सुंदर सजवला आहे बघा. म्हणजे बघायला गेलं ना, आणि हा त्यांचा एक प्ले एरिया आहे. कॅरम, फुटबॉल, तुम्हाला काय खेळायचं असेल तर बघायला गेलं तर प्रॉपर्टी खूप जास्त मोठी नाही आहे. म्हणजे जेवढं त्यांनी प्रोव्हाइड केलं आहे, बट त्या कॉम्पॅक्ट अशा त्यांनी प्रॉपर्टीमध्ये इतकं सगळं मॅनेज केलं आणि खूप छान त्यांनी ते केलं आहे. मस्त सुंदर. मी सगळे डिटेल्स ह्या फार्मचे किंवा ह्या रिसॉर्टचे डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करेन. सो तुम्ही डिस्क्रिप्शनमधून, तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही इथे ह्याला कॉन्टॅक्ट करू शकता.